नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बॅलन्स शीट. बॅलन्स शीट जे आहे ते कशासाठी बनवलं जातं, फायनान्समध्ये त्याचा काय उपयोग होतो, आणि आपण बँकेत वगैरे देत असताना बॅलन्स शीटचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने बँका वगैरे करतात, ज्या आधारे तुम्हाला लोन वगैरे मिळण्यास मदत होत असते. तर बॅलन्स शीटमध्ये नेमकं काय असतं, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे त्या आपण आज पाहणार आहोत. पूर्ण बॅलन्स शीट आज आपण समजून घेणार आहोत. तसंच आज बजेट डिक्लेअर झाला, पण बजेटचा जो सेशन आहे तो आपण नेक्स्ट वीकला किंवा जसं ॲडजस्ट होईल त्या वीकमध्ये आपण तो घेऊ. कारण बजेटची कॉपी जी येईल ती संपूर्ण स्टडी करून तुम्हाला बजेटवर पण एक सेशन मी डिलिव्हर करेल. तुम्हाला काही अडचण नको यायला बजेट समजून घेताना, त्याच्यावर देखील फोकस करू आपण. तर आजचा आपला विषय आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट का बनवली जाते किंवा बॅलन्स शीट म्हणजे काय, असं जर आपण विचार केला तर बॅलन्स शीट जे आहे, बॅलन्स शीट म्हणजे बॅलन्सेस जे असतात व्यवसायातले त्याचं एक बॅलन्स, प्रत्येक बॅलन्स जो आहे तो लिहून ठेवलेला असतो की वर्षाअखेरीस किंवा ज्या दिवसापर्यंत तुम्हाला ती बॅलन्स शीट पाहिजे आहे, ज्या तारखेपर्यंतची, त्या तारखेपर्यंत तुमच्या व्यवसायामध्ये कुठल्या कुठल्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, जसे की कर्ज असतील, तुमचं कॅपिटल असेल, तुमची काही देणी असतील, म्हणजे ॲसेट्स अँड लायबिलिटी, ह्या दोन गोष्टी बॅलन्स शीटमध्ये असतात, ज्याचं पूर्ण डिटेल्स जे आहे की तुमच्याकडे काय काय ॲसेट्स आहे आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडे लायबिलिटी कुठल्या कुठल्या येतात, या सर्व डिटेल्स ज्या आहेत त्या बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या असतात. तर बॅलन्स शीट जे बॅलन्स, प्रत्येक बॅलन्स हा दिलेला असतो आणि त्याचं एक पत्रक तयार केलेलं असतं, शीट तयार केलं असतं, त्याला म्हणतात बॅलन्स शीट सोप्या भाषेत. आज आपण पूर्ण पाहणार आहोत बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मी आता तुम्हाला सांगितलं बरोबर, आणि त्याच्यामध्ये काय असतं, दोन बाजू असतात बॅलन्स शीटला, एक असतं ॲसेट्स आणि एक असते लायबिलिटी. तर ॲसेट साईडला जे आहेत त्यामध्ये तुमच्या ज्या काही संपत्ती आहे व्यवसायामधल्या त्याचं सर्व विवरण जे आहे ते ॲसेट साईडला दिलेलं असतं. आणि लायबिलिटी साईडला, लायबिलिटी म्हणजे तुमची व्यवसायातली असणारी लायबिलिटी, ती जी असेल ती सर्व लायबिलिटी साईडला दिलेली असते. तर याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स असतात जे की तुम्हाला समजले पाहिजे. कारण काय होतं, बऱ्याच वेळाला आपण सीएकडे जातो, रिटर्न्स वगैरे भरलेले असतात, आपल्याला बॅलन्स शीट पण मिळतं, पण आपल्या बॅलन्स शीटमधले आपले कर्ज कुठे दाखवलेली आहेत, आपल्याकडे जे ॲसेट्स आहेत व्यवसायामधल्या त्या कुठे दाखवलेल्या आहेत, हे काही आपल्याला लवकर समजत नाही, किंवा त्या कुठल्या ग्रुपच्या अंडर तिथे दिसत असतील बॅलन्स शीटला, तर हे काही आपल्याला समजत नाही. तर ते आज आपल्याला समजावं यासाठी आपण हा लाईव्ह सेशन घेतलेला आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी बॅलन्स शीट कशी असते. बॅलन्स शीट मुख्यतः एक शीट असतं, पत्रक असतं, त्याच्यात दोन बाजू असतात, एका बाजूला असतात ॲसेट्स आणि एका बाजूला असतात लायबिलिटी. ॲसेट्स आणि लायबिलिटी, जे की मी म्हटलो ॲसेट्स म्हणजे काय, तुमच्या संपत्ती, की व्यवसायामध्ये तुमच्या कोणकोणत्या संपत्ती आहेत. जसं की तुमचं फिक्स ॲसेट झालं. फिक्स म्हणजे अशा ॲसेट्स असतात ज्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाता येत नाही, किंवा स्थिर स्थिर मालमत्ता ज्याला म्हणतात, त्याला म्हणतात फिक्स ॲसेट आणि मराठीत स्थिर मालमत्ता. दुसरं असतात करंट ॲसेट, की ज्या करंट ॲसेट अशा असतात की त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, त्याला लिक्विडिटी लगेच तुम्हाला सहज मिळू शकते. लिक्विडिटी म्हणजे काय, की त्याचं तुम्ही लगेच पैशात रूपांतर करू शकता, त्यांना म्हणतात करंट ॲसेट. त्याच्यानंतर कॅश असतं, इन्व्हेस्टमेंट असतं, ह्या सगळ्या गोष्टी ॲसेट्स बाजूला दिलेल्या असतात. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी एक एक सविस्तर पाहणार आहोत की फिक्स ॲसेटमध्ये नेमके कोणकोणत्या गोष्टी येत असतील. बरं, ठीक. यामध्ये ॲसेट्समध्ये ज्या आहेत तुमच्या ज्या करंट ॲसेट्स असतात त्याच्यामध्ये कॅश, अकाउंट रिसिवेबल, याच्यामध्ये तुमचं अकाउंट रिसिवेबलमध्ये सन्ड्री डेटर्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या येतात. त्याच्यानंतर इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक, ते पण याच्यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर
नॉन करंट ॲसेट म्हणजे फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेटमध्ये तुमच्या इथं ज्या फिक्स प्रॉपर्टीज आहेत, जसं की तुमचं समजा इंडिव्हिज्युअल बॅलन्स शीटचा जर आपण विचार केला तर यामध्ये येत असतात आपले बिझनेससाठी जे फर्निचर असेल, बिझनेससाठीचं तुमचं शॉप असेल, किंवा बिझनेससाठी ज्या काही फिक्स मालमत्ता आहे, जो आपण म्हणतो भांडवल, ज्यावेळेस आपण बिझनेस सुरू करत असतो त्यावेळेस त्याच्यावर जो फिक्स खर्च जो असतो एकाच वेळेस झालेला, आणि तो जो भांडवली खर्च असतो त्याच्यातनं ज्या भांडवली मालमत्ता ज्या तयार झालेल्या असतात त्या सर्व फिक्स ॲसेटमध्ये आपण घेत असतो, की ज्या आपण म्हणजे रोज लागणारा नाही व्यवसायामध्ये. त्या रोज तर लागतात, रोज लागणाऱ्या नाही असं नाही, रोज लागतात पण त्या रोज आपण घेत नाही. बरोबर, की समजा आज आपण फर्निचर बनवलं ते लगेच दुसऱ्या दिवशी लगेच आपण फर्निचर बनवायला घेणार नाही, किंवा आज ऑफिस घेतलं आपण किंवा शॉप घेतलं बिझनेससाठी की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला नवीन शॉपची गरज पडणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या येतात फिक्स ॲसेटमध्ये. याच्यानंतर करंट ॲसेट. करंट ॲसेटमध्ये ज्या काही असतात आपल्याकडे, समजा काही कॅश आहे किंवा कोणाची उधारी येणं बाकी आहे, त्याला ग्रुपिंग सन्ट्री डेटर्स, ते तुम्हाला दिसत असेल तुमच्या बॅलन्स शीटमध्ये. आपण ॲसेट साईडची गोष्ट करतोय, ॲसेट साईडला कोणकोणत्या गोष्टी येतात. बरोबर, तर तुमच्याकडे जर आता अवेलेबल असेल तुमचं बॅलन्स शीट तर ते तुम्ही ओपन करून देखील पाहू शकता, किंवा प्रिंट वगैरे असेल तर ते पाहू शकता, की त्याच्यामध्ये तुमच्या ॲसेट्स बाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहून घ्या. तुमच्या CA वगैरे दिल्या म्हणजे तुम्हाला नेमकं समजेल की त्याचं आजचं व्हॅल्युएशन जे आहे ते योग्य प्रकारे दाखवलं गेलं आहे की नाही ॲसेट साईडला. समजा काही वेळेस काय होतं, आपल्याकडे फर्निचर असतं 10 लाखाचं, बॅलन्स शीटमध्ये दिसत असतं 5 लाखाचं. तर यावेळेस आपण विचारणा करू शकतो की आपण दाखवलेलं का कमी आहे, किंवा जास्त दिसत असेल आणि आपल्याकडे कमी असेल तर या बाबतीत देखील आपण आपल्या CA कन्सल्टंटला विचारू शकतो. हा जो विरोधाभास जो दिसतो की आपल्याकडे ॲक्च्युअल असलेलं आणि बॅलन्स शीटला दिसत असल्यानं, याच्यामुळे बऱ्याचशा ज्या नोटिसेस वगैरे ज्या आहेत किंवा आपण म्हणतो क्रेड वगैरे ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यातनंच पुढे येत असतात. म्हणून आपण आपली बॅलन्स शीट समजून घेणं फार गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपण ॲसेट बाजू बघत होतो. त्याच्यामध्ये फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेटला मी सांगितलं जसं की तुमच्या ज्या ज्या फिक्स प्रॉपर्टीज असतील त्या सर्व फिक्स ॲसेटला दिसतील. त्याच्यामध्ये तुमचे काही इक्विपमेंट्स वगैरे असतील जे फिक्स आहे, जे वारंवार येत नाही. समजा आज तुम्ही घेतलं, एखादी मशिनरी घेतली कंपनीसाठी, किंवा इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल तुमचा काही व्यवसाय असेल त्याच्यासाठी जर तुम्ही घेतलेलं असेल, एखादं मशीन असेल किंवा 5-10 मशीन्स असतील तर त्या मशीन्सचं जे व्हॅल्युएशन असेल ते तुम्ही योग्य प्रकारे दाखवलं पाहिजे ॲसेट साईडला फिक्स ॲसेटमध्ये. त्यानंतर जे आहे तुमचं आम्ही म्हटलो जसं की करंट ॲसेट. करंट ॲसेटमध्ये ज्या तुमच्या ॲसेट्स आहेत त्या असतील तुमच्या सन्ट्री डेटर्स वगैरे जे मी म्हटलो, त्यानंतर कॅश असेल, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स वगैरे ज्या असतील तुमच्या, ह्या सर्व तुमच्या बॅलन्स शीटमध्ये CA प्रॉपर दाखवल्या आहेत का. बऱ्याचदा काय होतं, आपल्या फिक्स डिपॉझिट वगैरे असतात त्याच्यावरचं व्याज मिळत असतं, पण आपल्याकडे जी असलेली फिक्स डिपॉझिट, समजा आता तुम्ही ह्या वर्षी फिक्स डिपॉझिट केली आणि ती काही विड्रॉल केली नाही तर त्याचा जो बॅलन्स आहे ना तो तसाच्या तसा त्याच्यावर व्याज जमा होत असतं. त्याच्यात काही चार्जेस वगैरे आपण काही वेळेस विड्रॉल करून घेतलेला असता, काही म्युच्युअल फंड असतात, अशा काही गोष्टी ज्या आहे आपल्या इन्व्हेस्टमेंटमधल्या त्याची देखील आपण माहिती योग्य प्रकारे दिली आहे का नाही, आपल्या इन्व्हेस्टमेंटला त्याची व्हॅल्यू तेवढी दिसते आहे का नाही, हे देखील चेक करणं तेवढंच गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण हे देखील चेक केलं पाहिजे की आपण ज्या इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आहेत त्याच आपल्या बॅलन्स शीटला दिसत आहेत की नाही. बॅलन्स शीट ही जी आहे ना ती शक्यतो जी व्यावसायिक लोक आहेत तीच मेंटेन करत असतात. बाकी कंपनीज वगैरे जे आहे यांची पण सगळे मेंटेन असतं बॅलन्स शीट. जे सॅलरीड एम्प्लॉय आहे यांचं जे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतात ती लोक, त्यांचं फक्त जे आहे फॉर्म नंबर 16 त्यांना एम्प्लॉयर देत असतो त्याच्यावरून ते रिटर्न्स भरत असतात. त्यामुळे त्या केसमध्ये ती लोक काही बॅलन्स शीट वगैरे बनवायच्या भानगडीत पडत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही देखील जरी तुम्हाला पगार मिळत असेल तर समजा ह्या वर्षी आपल्याला किती पगार मिळाला आणि त्याच्यातनं आपण कोणकोणत्या प्रॉपर्टीज घेतल्या याचं देखील तुम्ही स्वतः देखील तुमचं बॅलन्स शीट
बनवून ठेवू शकता तुमच्या माहितीसाठी. आणि उद्या तुम्हाला समजा तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल, उद्या तुम्हाला विचारणा झाली की ह्या प्रॉपर्टीज तुम्ही कशातनं घेतल्या किंवा कशा आल्या तुमच्याकडे, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन एकदमचं देणं असं शक्य होत नाही. तुमचं पगाराचं उत्पन्न आहे, किती उत्पन्न आलं, त्याच्यातनं खर्च किती झाला आणि तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज तुम्ही त्याच्यातनं घेतल्या त्या उत्पन्नातनं, हे सगळं जर तुम्ही लिहून ठेवलं तर ते देखील तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. याच्यानंतर ॲसेट्समध्ये जे आहेत, मी म्हणत होतो कॅश बॅलन्स. कॅश बॅलन्स पण तुमचा जो असतो तो बॅलन्स शीट जी असते ना ती ॲज ऑन असते, म्हणजे त्या दिवसापर्यंतची असते. त्यामुळे बरेचसे रिटर्न्स जे असतात ना ते 31 मार्च नंतर भरलेले असतात. त्यामुळे 31 मार्चला आपल्या हातात असलेली शिल्लक ही देखील तुम्ही तपासणं गरजेचं आहे की आपल्याकडे तेवढी शिल्लक होती की नव्हती. ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः पाहिल्या पाहिजेत. तरच तुम्हाला समजेल की बॅलन्स शीट आपल्याला आपला व्यवसाय नेमका काय चालला आहे, काय चाललेलं नाही आहे. कारण कसं असतं, व्यवसायाची जी खरी परिस्थिती असते ना ती त्याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याच्यावरूनच आपल्याला समजत असते. पण ती तुम्हाला स्वतःला समजली पाहिजे. तुम्ही व्यवसाय करत असतात, याच्यावरून काय होतं, तुमचं बॅलन्स शीट पाहिल्यानंतर, तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिल्यानंतर तुम्हाला भविष्यातली प्लॅनिंग करण्यासाठी ते महत्त्वाचं ठरतं. आणि ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये जात असतात त्यावेळेस देखील तुम्हाला बँकवाले विचारत असतात की तुमचं सांगा टर्नओव्हर किती आहे किंवा तुमच्याकडे लोन्स कोणकोणती आहेत, आता सध्या कोणकोणती कर्ज चालू आहे. तर त्यावेळेस काय होतं, काही वेळेस असं होतं की काही कर्ज तुम्ही रिटर्न भरताना गडबडीत एखादं दुसरं स्टेटमेंट दिलेलं असतं, काही नसतं दिलं गेलेलं. तर त्यावेळेस काय होतं, जर तुम्ही एखादं दुसरं स्टेटमेंट दिलेलं नसेल तर त्यामध्ये ते कर्ज येत नाही असं देखील होतं किंवा दिसत देखील नाही तुमच्या बॅलन्स शीटला. असं व्हायला नको. म्हणून त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे कुठली कुठली कर्ज आहे, कुठल्या कुठल्या बँक डिपॉझिट आहे, कुठून कुठून तुम्हाला व्याज मिळतं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही बॅलन्स शीटमध्ये दाखवणं गरजेचं आहे, रिटर्न्समध्ये दाखवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय आहे, तुमचं बॅलन्स शीट तुम्हाला समजलं तर तुम्हाला बाकी गोष्टी ह्या बँकेत एक्सप्लेन करता येतील. बँकेत आपण जातो, दिलेलं असतं CA ने आपल्याकडे बॅलन्स शीट वगैरे, काय प्रॉफिट अँड लॉस ते सगळं घेतो आणि जातो फक्त. मग बँक मॅनेजर कधी कधी विचारतो की सांगा तुमचं टर्नओव्हर किती. आता टर्नओव्हर काय हेच तुम्हाला माहीत नाही, मग काय सांगणार तुम्ही. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला ते सांगू शकता, बरोबर, की तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती काय आहे. तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती जर तुम्हालाच माहीत नसेल, हे जर बँकेच्या लक्षात आलं, मॅनेजरच्या लक्षात आलं, तर काय होईल, तो म्हणेल यांनाच यांच्या व्यवसायातलं काही माहिती नाही. किंवा तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आज सांगत असाल आणि तिथं आकडे वेगळेच दिसत असतील. समजा तुम्ही म्हणाल माझ्याकडे 10 मशीन्स आहे साहेब, मला मशीनवरती लोन घ्यायचं आहे, 10 मशिनरी आहे काहीतरी किंवा 50 मशिनरी आहेत. तर त्या मशिनरी तुमच्या बॅलन्स शीटला दिसत आहेत का. तुमच्याकडे तुम्ही म्हणत असाल माझ्याकडे प्लॉट आहे, हे आहे, पण ते बॅलन्स शीटमध्ये दिसतं आहे का. ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात तुम्ही बोलत असताना, की तुमच्या बॅलन्स शीटमध्ये ते दिसतं आहे का. मग हे कुठे दिसेल, तर आपण पाहतोय ॲसेट साईड. ॲसेट साईडला ह्या सर्व गोष्टी, तुमच्याकडे ज्या ज्या ॲसेट्स आहेत, जी जी संपत्ती आहे, त्या सर्व गोष्टी कुठे दिसणार आहे, ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला वरती लिहिलेलं असतं ॲसेट्स अँड लायबिलिटी. दोन वेगवेगळ्या साईडला असतं, एका बाजूला ॲसेट, एका बाजूला लायबिलिटी. आणि शेवटी सगळे टोटल असते, जी दोघं बाजूची टोटल सारखी असते. ती पण तुम्हाला समजली पाहिजे. कारण जेवढ्या आपल्याकडे ॲसेट्स असतात त्याच पद्धतीने लायबिलिटीज ज्या आहे त्या असतात. आणि याच्यामध्ये जो तुमचं भांडवल वगैरे जे आहे ते देखील लायबिलिटी साईडला दाखवलेलं असतं. तर आपण ॲसेट्सवर आलो, तर ॲसेट्सला आपण म्हटलो कॅश बॅलन्स पण आपल्याला समजला पाहिजे की किती दिसतोय किती नाही. कारण काय होतं, बऱ्याचदा आपल्याकडे 31 मार्चला कॅश बॅलन्स दिसत असतो, 1 तारखेला आपल्याकडे कुठून तरी कॅश आणि ती त्याच्यात भरली जाते अकाउंटमध्ये. असं गडबड नको व्हायला. कॅश बॅलन्स जो आहे तो तुम्ही तपासला पाहिजे. तुमच्याकडे किती कॅश आहे, बुक्समध्ये किती कॅश दिसते आहे आणि जी आलेली असतील तर ती कुठून आली, त्याचा सोर्स तुम्ही दाखवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. यासाठी आपण लाईव्ह सेशन घेत आहोत. की ॲसेट्सला अजून काय काय येतं, ॲसेट्समध्ये अजून काय काय येत असतं. तर ॲसेट्समध्ये येत असतात तुमचं इन्व्हेस्टमेंट जसं म्हटलं, इन्व्हेस्टमेंटमध्ये मग काय काय येतं. इन्व्हेस्टमेंटमध्ये येतं तुमचं
तुमचे काही LIC वगैरे असेल ते देखील इन्व्हेस्टमेंटमध्ये येईल. त्याच्यानंतर तुमचे म्युच्युअल फंड असतील ते इन्व्हेस्टमेंटमध्ये येईल. त्याच्यानंतर तुम्ही काही शेअर्स वगैरेमध्ये इन्व्हेस्ट करत असतात ते येईल त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही काही गोल्ड वगैरे घेतलेला असेल इन्व्हेस्टमेंट म्हणून तर ते देखील त्याच्यामध्ये येईल. या सर्व गोष्टी इन्व्हेस्टमेंट साईडला म्हणजे ॲसेट साईडला तुमच्या दिसतील. याच्यानंतर ॲसेट्स आपण बघितल्या. ॲसेट्समध्ये फिक्स ॲसेट, करंट ॲसेट, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, कॅश ह्या सर्व गोष्टी ॲसेट साईडला दिसतील. याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या ज्या ॲसेट्स आहेत ह्या तुम्ही चेक करून घेतल्या पाहिजे की आपल्याकडे ह्या ॲसेट आहेत का, त्या तिथे दिसता आहे बॅलन्स शीटमध्ये. आणि त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते देखील तपासून घेतलं पाहिजे. कारण याचा परिणाम जो आहे, तुम्ही ज्यावेळेस बँकेमध्ये जातात त्यावेळेस बँकेत गेल्यानंतर तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे की बँकेत तुम्ही गेल्यावर तुम्हाला मॅनेजरनं विचारलं की तुमच्या ॲसेट्स, तुमच्याकडे काय काय ॲसेट्स आहे किंवा काय मशिनरी आहे, काय प्रॉपर्टीज आहे सांगा, तर त्या तुमच्या बॅलन्स शीटमध्ये दिसल्या आहेत का, तुम्हाला त्या दाखवता आल्या पाहिजे. तर ते तुमचं जेन्युइननेस तिथे दिसतो. बरोबर. याच्यानंतर सेकंड थिंग आहे आपण पाहणार आहोत याच्यामध्ये लायबिलिटीज. मग लायबिलिटीज साईडला काय येतं? लायबिलिटीज म्हणजे जनरल तुम्हाला माहिती असेल त्याचा अर्थ देणी, की तुम्हाला काय काय देणी आहे व्यवसायामध्ये. व्यवसायाची जी बॅलन्स शीट बनत असते त्याच्यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटी आणि तुमचं जे भांडवल जे असतं कॅपिटल ते देखील लायबिलिटीज साईडला दाखवलेलं असतं. कारण काय असतं, तुम्ही म्हणाल मग आता आमचं भांडवल लायबिलिटी साईडला कसं येतं आहे? लायबिलिटी साईडला यासाठी दिसत असतं कारण व्यवसाय हा एक वेगळा असतो. व्यवसायामध्ये तुमच्याकडे असलेले ॲसेट्स आणि तुमच्याकडे असलेले देणे, कॅपिटल हे तुमचं इंडिव्हिज्युअल असतं, स्वतःचं असतं, पण ते व्यवसायाला देणं असतं तुम्हाला, म्हणून ते लायबिलिटी साईडला दिसत असतं कॅपिटल. याच्यानंतर आपण लायबिलिटीजला काय काय येतं, तर सुरुवातीला येत असतं लायबिलिटीजमध्ये. लायबिलिटीजला कॅपिटल येतं. कॅपिटलचं मी तुम्हाला सांगितलं भांडवल जे असतं तुमचं, की तुम्ही व्यवसायामध्ये आजपर्यंत एकूण किती भांडवल गुंतवणूक केलेली आहे ते पूर्ण भांडवल त्याच्यामध्ये दिसत असतं. ह्या तुमच्या भांडवलावरती बऱ्याचदा बँका कर्ज देण्यावरती विचार करत असतात की ह्या व्यक्तीचं एकूण भांडवल किती आहे व्यवसायामध्ये, किंवा कंपनी वगैरे असेल तर कंपनीचं एकूण भांडवल किती आहे, हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कर्ज वगैरे देण्यासाठी बँका बघत असतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे त्याचबरोबरीला भांडवल आहे, त्याच्यानंतर दुसरं आहे कर्ज. कर्ज तुमच्यावर किती आहे, अगोदरचे लायबिलिटीजमध्ये मग तुमचं भांडवल झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तुमचा त्याच्यामध्ये कर्ज वगैरे. मग याच्यामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट, बँकांकडून तुम्ही काय काय ओव्हरड्राफ्ट घेतलेलं आहे, कुठली कुठली कर्ज आहेत तुमच्यावर, ही सर्व त्या लायबिलिटीज साईडला दिसत असतात. त्याच्यामध्ये त्याला ग्रुप बऱ्याचदा बँक ओडी, बँक OCC असा दिलेला असतो किंवा बँक लोन असं म्हटलेलं असेल तर त्या हेडखाली तुमचं बँकेचे जेवढी काही कर्ज असतील ती दिसत आहेत का ते देखील तुम्ही तपासलं पाहिजे. बरोबर. याच्यानंतर बँक लोन झाल्यानंतर तुमचे काही पर्सनल लोन असतील, समजा तुम्ही व्यक्तिगत कोणाकडून काही कर्ज घेतलेले असतील व्यवसायासाठी म्हणा किंवा इतर काही कारणासाठी, तर ती देखील तुमच्या इंडिव्हिज्युअल बॅलन्स शीटमध्ये दाखवली गेली आहे का की तुम्ही कर्ज घेतलेले आहे. मग ती कशी असतील, जर समजा सिक्युअर्ड आहे की अनसिक्युअर्ड आहे, हे दोन पार्ट त्याच्यामध्ये येतात. सिक्युअर्ड म्हणजे तुम्ही काहीतरी तारण देऊन घेतलेली कर्ज, बरोबर, आणि अनसिक्युअर्ड म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही कुठलंही तारण दिलेलं नाही त्याला म्हटलं जातं अनसिक्युअर्ड. अनसिक्युअर्ड लोन हे देखील तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसत असतं. सिक्युअर्ड लोन देखील लायबिलिटी साईडला दिसत असतं. सिक्युअर्ड, अनसिक्युअर्ड लोन झालं. त्याच्यानंतर याच्यामध्ये येतं काही वेळेस काय असतं, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म असे देखील लोन्स दाखवलेले असतात की लॉंग टर्मसाठीचं लोन आहे, शॉर्ट टर्मसाठीचं लोन आहे, पण ते लोन साईडला म्हणजे लायबिलिटी साईडला दाखवलेलं असतं. आणि कॅपिटल अकाउंट म्हटलं
की याच्यामध्ये कसं असतं, जर तुमचं पार्टनरशिप वगैरे असेल तर पार्टनरचं किती किती कॅपिटल आहे तर ते दिलेलं असतं. कंपनी नसेल तर इक्विटी शेअर्स वगैरे जे आहे याच्यामध्ये ऑथोराइज शेअर कॅपिटल किती आहे, या सर्व गोष्टी त्याच्यात दिलेल्या असतात. बेसिकली आपला हा जो फ्री प्रोग्राम जो आहे शनिवारी जो आपण घेतो तो छोट्या व्यावसायिकांसाठी आहे. याच्यासाठी आपण कंपनीचं बॅलन्स शीटचा डिटेल्स याच्यामध्ये घेतलेला नाही आहे. इंडिव्हिज्युअलला ज्या ज्या गोष्टी बॅलन्स शीटमध्ये दिसत असतील त्या आपण याच्यात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यानंतर पार्टनरशिप असेल तर पार्टनर्स कॅपिटल्स वगैरे, पण ते कॅपिटल म्हणजे लायबिलिटी साईडला दिसत असतात. याच्यानंतर आपण याच्यात हे जे घेतलं ते लायबिलिटी साईडला अजून काय काय येतं याच्यावर आपण लक्ष देणार आहोत. लायबिलिटी साईडला जे येतं ना, लायबिलिटी साईडला अजून आपल्या आहेत की समजा तुमची काही कर्ज वगैरे जी आहे ती दाखवलेली आहेत, पण अजून काही अशी कर्ज आहेत जी उसनवार घेतलेली आहेत ती पण दाखवली गेली आहेत का नाही हे तुम्ही पाहिलं पाहिजे. ती येतात अनसिक्युअर्ड लोनमध्ये. सिक्युअर्ड लोन झालं, अनसिक्युअर्ड लोन झालं, त्याच्यानंतर कॅपिटल झालं, त्याच्यानंतर बँकेकडून घेतलेले लोन्स झाले, ही सर्व झाली. त्याच्यानंतर येतं याच्यामध्ये काय असतं, काही प्रोव्हिजन असतात. प्रोव्हिजन म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट जी आहे, समजा टॅक्स वगैरे आहे तो पुढच्या वर्षामध्ये नेक्स्ट इयरमध्ये पे करायचा आहे, किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही तरतूद करून ठेवायची की हा खर्च जो आहे तो आम्ही नेक्स्ट इयरला पेड करू. अशा ज्या काही प्रोव्हिजन असतील तर त्या प्रोव्हिजन खाली पण काही खर्च वगैरे जे असतील जे तुमचे पुढच्या वर्षासाठी ड्यू असतील ते देखील प्रोव्हिजनमध्ये ते घेतलेले असतात. याच्यानंतर प्रोव्हिजन देखील आपण घेतलं, लायबिलिटी साईडला येतं ते. याच्यानंतर आपण ॲसेट्सला जे होते ते आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड लोन पाहिलं. प्रोव्हिजन आपण टॅक्ससाठी पण करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट राहिला तो म्हणजे क्रेडिटर्स. ते तुमची व्यवसायातली जी उधारी आहे, बरोबर, उधारी देणे म्हणजे ज्या व्यावसायिकाकडून तुम्ही माल खरेदी केला असेल आणि त्याचं काही पेमेंट देणं बाकी असेल तर ते कुठं दिसतं, सन्ड्री क्रेडिटर्स ह्या हेडखाली तुम्हाला त्याचं नाव दिसत असेल. किंवा काय असतं, बॅलन्स शीटचा पूर्ण जो आहे डिटेल फॉर्मॅट न देता ह्या ग्रुप्स खाली फक्त त्याची टोटल्स दिलेली असते की एकूण क्रेडिटर्सची टोटल किती, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याची लिस्ट वगैरे जी आहे ती पाहू शकता की एकूण क्रेडिटर्स किती आहे, कोण कोण आपल्याला किती किती बॅलन्स आहे त्याचा, बाकी हा तुम्हाला डिटेल्स त्याच्यामध्ये दिसत असतो. आणि त्याचप्रमाणे तुमच्या ॲसेट साईडला देखील ज्या डेटर्स म्हटलो मी, व्यवसायातली उधारी जी असते तर ती देखील तुम्हाला ॲसेट साईडला दिसत असते की तुम्हाला ती येणे असते, म्हणजे येणारा असतं तुम्हाला, जी तुम्ही विक्री केलेली असेल त्याच्यातनं जो येणारा पैसा आहे आणि तो काही बाकी असेल लोकांकडे तर तो दिसत असतो डेटर्स या हेडखाली. आणि क्रेडिटर्स जो आहे तो लायबिलिटी साईडला दिसत असतो, जो तुम्हाला देणं असतो लोकांना. उधार तुम्ही घेतलेलं आहे त्याच्या बदल्यात तुमची जी देणी आहे ती दिसत असते क्रेडिटर्समध्ये. यानंतरच तुमची काही पेमेंट वगैरे ड्यू असतील, आउटस्टँडिंग म्हणजे जी खर्च तुम्ही ह्या वर्षात केली आहे पण त्याचं पेमेंट देऊ शकले नाही, एक्सपेन्सेस जे आहे ते आउटस्टँडिंग म्हणून तुम्ही त्याचं देणं बाकी आहे काही खर्चांचं, म्हणून ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये तुम्ही ते दाखवू शकता. याच्यानंतर प्रोव्हिजन पण बघितलं आपण लायबिलिटी साईडला, लोन्स बघितले, कॅपिटल्स बघितलं. त्याच्यानंतर पार्टनरशिप असेल तर पार्टनर्स कॅपिटल्स, आणि कंपनी वगैरे असेल तर शेअर्स कॅपिटल्स, असं कॅपिटल्सचा भाग असतो. त्याच्यानंतर लायबिलिटी साईडला अजून जे आहे तुमचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसही झाले. ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या दिसत असतात तुमच्या बॅलन्स शीटमध्ये. दोघंही बाजूला, एका बाजूला लायबिलिटीज दिसत असतात व्यवसायातल्या आणि एका बाजूला ज्या आहे त्या ॲसेट दिसत असतात. ॲसेट्समध्ये अजून दोन गोष्टी राहिल्या होत्या ज्याच्यामध्ये तुम्ही गुडविल वगैरे जे आहे ना व्यवसायाची, की खूप वर्ष झाले म्हणून तुम्ही ती गुडविल देखील क्रिएट केलेली असते, तर ती देखील ॲसेट साईडला दिसत असते. ॲसेट्सही झालं, लायबिलिटीज झालं. आता अजून काही तुमच्या बॅलन्स शीटमध्ये ज्या गोष्टी दिसत असतील की ज्या लायबिलिटीजला आहे, ज्याचे हेड्स आता
चुकून माझ्याकडून काही राहिलं असेल आणि तुमच्या बॅलन्स शीटला काही वेगळं दिसत असेल, तर त्याच्यामध्ये काय असतं, समजा काही वेगळं हेड असेल तुम्हाला, आता त्याच्यावर काहीतरी नाव वगैरे दिसत असेल, तर त्याच्यात असं काही घाबरून जाण्यासारखं नाही. जर ते लायबिलिटी साईडला दिसत असेल तर ते तुमचं देणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ॲसेट साईडला दिसत असेल तर तर तुमची ती प्रॉपर्टी असेल किंवा तुम्हाला येणं असेल. काही वेळेस काय असतं, ॲसेट साईडला ॲडव्हान्सेस वगैरे असं दाखवलेलं असतं. ॲडव्हान्सेस म्हणजे काय असतं, की तुम्हाला येणं जे आहे कोणाकडून, तर ते ॲडव्हान्सेसला दाखवलं असतं. समजा तुमच्याकडून तुम्ही व्यवसायात काय असतं, बऱ्याचदा जसं उसनवार तुम्ही पैसे घेत असतात, त्याला आपण म्हणतो की विदाऊट तारण जर घेतलं असेल तर अनसिक्युअर्ड, बरोबर. त्याचबरोबर तुम्ही विदाऊट तारण कोणाला वगैरे असं दिलेलं असेल, ॲडव्हान्स दिलेला असेल किंवा ॲडव्हान्स काही दिलेल्या असतील कोणाला, तर ॲडव्हान्सेसमध्ये काही गोष्टी ह्या दाखवलेल्या असतात. तो एक राहिला होता. ॲडव्हान्सेसमध्ये ते दाखवलेलं तुम्ही असतील, त्याची लिस्ट वगैरे तुम्हाला तुमचे CA वगैरेनी जर तुमचं अकाउंटिंग वगैरे सर्व मेंटेन केलेलं असेल, तर तुम्हाला त्या ॲडव्हान्सेसमध्ये कोण कोण आहेत, काय आहेत, कोणाकोणाकडून येणी आहेत, ते तुमचं अकाउंटिंग तुम्ही मेंटेन केलेलं असेल तर त्याच्यामध्ये ते देखील तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, आज आपण फक्त बॅलन्स शीट बघितली, तर एक थोडक्यात तुम्हाला अजून आपल्याकडे वेळ आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला एक प्रॉफिट अँड लॉस जे आहे अकाउंट, हे देखील तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे जे आहे ना, याच्यामध्ये काय आता प्रॉफिट आणि लॉस याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की एकतर प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, असं काहीतरी या स्टेटमेंटमध्ये दाखवलेलं असतं. तर याच्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस हा तर दाखवलेला असतोच. याशिवाय काय काय असतं, की तुमच्या व्यवसायामध्ये जी इन्कम झाली आहे तुम्हाला, ती दाखवलेली असते. जसं की तुम्हाला रिसिट्स किती झाल्या असतील, समजा तुमचं काही प्रोफेशनल इन्कम असेल तर रिसिट्स तुमचं असेल, आणि जर सेल्स वगैरे असेल तर सेल्स किती झाला आहे. याच्यामध्ये वरच्या साईडला आता बरेचसे टॅली फॉर्मॅट जे आहे त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला जर मिळालं असेल तर अगोदर देतं ते ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये बेसिकली असतं सेल्स असतो, त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक्स असतो, आणि ह्या बाजूला दिलेलं असतं. एका बाजूला तुमचं सेल वगैरे दिला असतो, एका बाजूला परचेस दिला असतो, त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट, आणि ग्रॉस प्रॉफिट खाली तुम्ही इकडे घेतला प्रॉफिट अँड लॉसला, की त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या बाजूला येतात एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेस जे आहे ग्रॉस प्रॉफिटमधून सर्व तुमची जी एक्सपेन्सेस आहे ती वजा केलेली असतात. त्याच्यानंतर तुमचा येतो नेट प्रॉफिट, आणि तो नेट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉसला दिसत असतो. आणि तो जो नेट प्रॉफिट आहे तो तुमचा ट्रान्सफर केला जातो कॅपिटल अकाउंटला. मग तो तुम्हाला दिसत असतो कॅपिटल अकाउंटमध्ये. जेव्हा तुम्ही कॅपिटल अकाउंटचं बायफर्गेशन बघाल तर तुमचा प्रॉफिट झाला असेल तरी तो कॅपिटलला दिसेल, लॉस झाला असेल तर तो कॅपिटलला दिसेल. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला समजल्या पाहिजे, यासाठी मी सांगतो आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला टर्नओव्हर विचारला जातो तर त्यावेळेस तुम्ही समजा इंडिव्हिज्युअल बॅलन्स शीट, तर त्याच्यामध्ये सेल्सची जी फिगर्स आहे ना, किंवा ग्रॉस रिसिप्टची जी फिगर आहे, फिगर अमाऊंट जी आहे ग्रॉस रिसिप्टची किंवा सेलची, तर ती तुम्ही हा आमचा टर्नओव्हर आहे असं तुम्ही बँकेत सांगू शकता. म्हणजे तुम्हाला काय होईल की तुमच्याकडे जी डॉक्युमेंट्स आहेत, प्रॉफिट अँड लॉस असू दे, ट्रायल बॅलन्स असू दे किंवा बॅलन्स शीट, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. आणि त्याच्यावरून तुमचं जे रिटर्न्स जे आहे इन्कम टॅक्स, ते रिटर्न्स जे आहेत त्या स्टेटमेंटवरूनच तुमचं इन्कम टॅक्सचं जे रिटर्न्स आहे ते भरलं जातं. आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दाखवलेल्या असतात रिटर्नमध्ये, की तुम्हाला प्रॉफिट किती झाला व्यवसायापासून. आता आपण जे बघितलं ते बिझनेसचं बघितलं बॅलन्स शीट. याच्यामध्ये याच्या आधीचा जो सेशन आपण घेतला होता त्याच्यामध्ये सोर्सेस ऑफ इन्कम वगैरे आणि एक बेसिक माहिती आपण सांगितली. तो लाईव्हला दिसत असेल कदाचित अजूनही माझ्या प्रोफाईलला, तो देखील तुम्ही मागचा पाहू शकता. की त्याच्यामध्ये आपण काय चर्चा केली होती की सोर्सेस ऑफ इन्कम काय काय आहे, इन्कम सोर्स काय काय आहे, आणि त्याच्यावर कशा कशा प्रकारे वेगवेगळे सोर्स आहेत आणि त्याच्यावर कसं टॅक्स लागतो हे आपण मागच्या सेशनला बघितलं आहे, मागच्या शनिवारी. तर आजचा सेशन जो होता ते सोर्सेस झाल्यानंतर तुमचं इन्कम जे आहे ते कसं दिसतं आहे. मग ते दिसतं प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटमध्ये काय काय दिसत असतं ते आज आपण पाहिलं, की बॅलन्स शीटला असणाऱ्या ॲसेट बाजूला ज्या आहे त्या आपल्या सर्व संपत्ती वगैरे ज्या आहेत त्या दिसत असतात, आणि लायबिलिटीज बाजूला ज्या आहेत त्या आपल्या जी व्यवसायाची जी देणी असतात ती सर्व देणी जी आहे ती लायबिलिटी बाजूला दिसत असते. या पद्धतीने मित्रांनो ॲसेट्स आणि लायबिलिटी
असं जे आहे याची दोघांची टोटल जी आहे शेवटी तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये एकसारखी दिसत असेल. ॲसेट्स जेवढ्या असतील त्याच पद्धतीने लायबिलिटी देखील असते. आज मी माझ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की बॅलन्स शीट कशी असेल, प्रॉफिट अँड लॉस कसं असेल आणि ते तुम्ही कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या आपण आज बघितल्या. मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला समजलं असेल आणि याच्या पुढचा जो सेशन असेल तो देखील मी टाकेल की पुढच्या शनिवारी आपण एकतर बजेटवर घेऊ किंवा इतर दुसरा कुठला विषय असेल तर तो आपण एक स्टेप बाय स्टेप घेऊ आणि मग तुम्हाला तसं मी माझ्या प्रोफाईलला कळवत जाईल. तर नक्की तुम्ही देखील उत्साह दाखवला. नवीन नवीन विषय आपण याच्यावर बघत राहू आणि काही अजून जे असेल कायदेशीर पण तर ते देखील टॉपिक आपण याच्यात घेऊ. तर आजचा सेशन इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.